नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण नवीन विषयाची माहिती घेऊयात। इयत्ता 6वी व 7वीच्या विद्यार्थिनी स्वयं अध्ययनातून त्यांनी वाक्प्रचार शोधलेत व त्याचा अर्थ आणि वाक्प्रचार त्याचा वाक्यात उपयोग सुद्धा त्यांनी स्वतःच्या बौद्धिक क्षमतेला चालना देऊन त्यांनी वाक्प्रचार सुद्धा स्वतःच तयार केलेले आहेत। तर अशा स्वयं अध्ययन करणाऱ्या इयत्ता 6वी व 7वीच्या विद्यार्थिनींना आपण भेटूयात। चला तर त्यांनी कोणता वाक्प्रचार शोधला आहे आणि त्याचा अर्थ त्यांनी सुद्धा कसा समजून घेतला आहे आणि कसा त्यांनी स्वतः वाक्यात उपयोग केलेला आहे, अशा विद्यार्थिनीकडे आपण जाऊयात आणि त्यांचा वाक्प्रचार आपण समजून घेऊयात। चला तर मग। डोळे विस्फारणे, आश्चर्याने पाहणे, मोठी इमारत पाहून मी डोळे विस्फारले। तोंड देणे, सामना करणे, मी खेळात खुशीला तोंड दिले। डोळे झाक करणे, दुर्लक्ष करणे, रामने मॅडम शिकवत असताना डोळे झाक केले। तोंड घशी पडणे, अडचणीत पडणे, माझ्या समोर अचानक वाघ आल्यामुळे मी तोंड घशी पडले। तोंड काळे करणे, कायमचे निघून जाणे, रामच्या आईने रामला मारल्यामुळे रामने तोंड काळे केले। डोळे निवणे, समाधान होणे, माझ्या वाढदिवसाला माझ्या सर्व मैत्रिणींनी मला माझ्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यामुळे माझे डोळे निवले। तोंड देणे, सामना करणे, महेशने मैदानामध्ये खेळाडूसोबत तोंड दिले। डोळे झाक करणे, दुर्लक्ष करणे, आईने काम सांगितल्यामुळे रिद्धीने डोळे झाक केले। डोळे वटारणे, रागावणे, मी मीनाक्षीला पेन दिला नाही म्हणून मीनाक्षी माझ्याकडे डोळे वटारून बघत बसली। धन्यवाद।